आता माझ्या मागे तुम्हाला जे दिसतंय तर तो रत्नदुर्ग किल्ल्यावर यायचा मूळ रस्ता आहे। आता इथूनच सगळे लोक आत येतात आणि त्याच्यानंतर मग पुढे आपल्याला भागेश्वर मंदिर लागतं आणि तिकडून पुढे आपण रत्नदुर्ग किल्ल्यावर जातो शिवसृष्टीला ओलांडून। हा रस्ता आपल्याला किल्ल्याकडे नेतो असं अनेक लोक म्हणतात। खरं तर हा रस्ता आपल्याला किल्ल्याकडे नेत नाही, तर हा रस्ता आपल्याला किल्ल्यात प्रवेश करायला मदत करतो। मग नक्की किल्ला केवढा आहे, नक्की किल्ल्याची व्याप्ती किती आहे आणि मग हा रस्ता बांधला कधी गेला, त्याची आख्यायिका काय आहे, ह्या सगळ्याच्या गोष्टी समजून घेणं म्हणजे कुठला तरी एक किल्ला अगदी चाणाक्षपणे समजून घेणं असंच आहे। आज आपण ह्या रस्त्याची आणि पर्यायाने रत्नदुर्ग किल्ल्याची अनेक लोकांना माहीत नसलेली माहिती आज बघून घेणार आहोत। नमस्कार, मी राधे अँड वेलकम टू इतिहास मॅटर्स। पहिलं म्हणजे आपण किल्ल्याची पार्श्वभूमी बघून घेऊ। मुळात किल्ल्याचा सर्वात जुना उल्लेख कसा आहे, लिखित उल्लेख काय आहे, त्यापेक्षा तेव्हाचा मॅप आहे का, हे सगळं बघू आणि मग आपण पुढे जाऊ। तर पहिला आपल्याला व्यवस्थित जो रत्नदुर्ग किल्ल्याचा मॅप दिसतो तो आहे गॅझेटियर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी रत्नागिरी आणि सावंतवाडी ह्याच्यात। तर मुळात तो मॅप बघू आणि तो मॅप बघितला की आपल्याला लक्षात येतं की तेव्हाचा रस्ता कसा होता, तेव्हाची पूर्ण परिस्थिती काय होती, किल्ल्यात येण्याचं प्रवेश करण्याचं ठिकाण काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो। तुम्ही जर मॅपचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर इथे तुम्हाला महाद्वार दिसतोय आणि तो महाद्वार आहे, त्या महाद्वारातनंच एंट्रन्स आहे आणि तो रस्ता असा खाली जातोय हे आपल्याला क्लिअर दिसतंय। म्हणजे किल्ल्यात यायचं असेल तर तो एक एंट्रन्स होता। दुसरा एंट्रन्स तो तिकडे बघा, तो तिकडे एंट्रन्स आहे तो कुठून आहे तर तो आहे मिर्याच्या साईडवरनं, म्हणजे समुद्रावरनं आत असे तिथे होडी लागायच्या आणि तिथे एक महाद्वार होतं, तिथून एंट्रन्स होता। म्हणजे किल्ल्याला तसं म्हटलं तर दोन एंट्रन्स तेव्हा दाखवलेले आहेत ब्रिटिशांनी, एक तर ह्या साईडने आणि दुसऱ्या ह्या साईडने। अर्थात दुर्दैवाने आत्ता आपल्याला समुद्रावरनं जिथे गलबतं किंवा छोट्या होड्या लागू शकतात असं ठिकाण सापडत नाहीये। तर पूर्ण तो जो दरवाजा आहे किंवा ती पूर्ण तटबंदी आहे ती नामशेष झालेली आहे, ती आत्ता दिसत नाहीये। ती का दिसत नाहीये, त्याचं नक्की काय झालं, त्याचे काही छोटे पुरावे आहेत का, हे आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बघूया। पण आत्ता आपण दुसरा जो रस्ता आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू। आता हा जो रस्ता दिसतो हा रस्ता म्हणजे आत्ता किल्ल्याचं जे महाद्वार आहे ते, तिथून अगदी खालपर्यंत गेला तर तिकडून एक रस्ता असा खाली जातो आणि तो शहरातल्या म्हणजे आत्ता जे काही रत्नागिरी शहर आहे तेव्हाचं जे काही शहर होतं त्याच्यातनं किल्ल्यात येण्यासाठी तो रस्ता होता। आता त्या रस्त्यावरनं चढून महाद्वारावरनं थांबून तिथे चेकिंग होऊन मग लोक आज जात असावी याचे सरळ उल्लेख आढळतात। म्हणजे दोन रस्ते होते। मग मी आत्ता तुम्हाला जो सांगितला तो इंट्रोमध्ये सांगितलेला जो रस्ता आहे तो रस्ता हा नाहीये हे 100%, कारण की एंट्रन्स करताना दोन्ही ठिकाणी आपल्याला व्यवस्थित महादरवाजे आणि तटबंदी दिसते, इथे आपल्याला तटबंदी दिसत नाहीये। मग ह्या रस्त्याचं रहस्य काय आहे, हा रस्ता बांधला कधी गेला, त्याची कथा बघू। मग आता त्याच्यानंतर आपण 1940-50 साली काय घडलं ते बघू। भागवजी शेटकीर यांच्याबद्दल एक विस्तृत व्हिडिओ बनवलेलाच आहे। त्यांचं घर अजूनही आपल्याला रत्नदुर्ग किल्ल्यात दिसतं। इथूनच पुढे गेलं की भागेश्वर मंदिराच्या समोर त्यांचं घर आहे अशी आख्यायिका आहे, असं अनेक लोक म्हणतात। याला लिखित पुरावे नाहीयेत, पण भागवजी शेटकीर जेव्हा धनाढ्य झाले, बऱ्याच गोष्टी केल्या त्यांनी। मुंबईमध्ये खूप मोठे व्यापारी आणि पालनजी शेटजींबरोबर काम करणारा एक खूप मोठा व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती। ते रत्नागिरीत आल्यानंतर रत्नागिरीसाठी काहीतरी करावं ही इच्छा कायम प्रबळ झाली होती। त्यांना असं लक्षात आलं की आता वाहनाचे प्रकार बदललेले आहेत, खूप लोक चालत येत नाहीयेत तर बैलगाडीतून येत आहेत। 1930-40 मध्ये खूप कमी होत्या पण काही गाड्याही येत होत्या असे उल्लेख आहेत। तर मग रत्नदुर्ग किल्ल्यामध्ये यायचं असेल तर एक रस्ता किल्ल्यामध्ये येणारा व्यवस्थित हवा असं त्यांना वाटलं आणि ते वाटल्यानंतर त्यांनी आत्ता आपल्याला जी मी तुम्हाला मॅपवर तटबंदी दाखवतोय महादरवाजाच्या जरा पुढे त्यांनी तटबंदीला एक भगदाड पाडलं की जेणेकरून त्यातनं एक बैलगाडी किंवा इतर गोष्टी जातील। आता ते भगदाड पाडल्यानंतर किल्ल्यात येण्या जाण्याचा मार्ग सोपा झाला आणि तो मार्ग सोपा झाल्यामुळे किल्ल्यात राहणाऱ्या लोकांचं दळणवळण सोपं झालं। त्यांना
अनेक प्रकारच्या जिन्नस, अनेक प्रकारच्या गोष्टी सहजपणे मिळायला लागल्या. पण एक वाईट गोष्ट तेव्हाच घडली. अर्थात ही सगळी पूर्ण आख्यायिका आहे, याला काही डायरेक्ट लिखित पुरावे सापडत नाहीत. तुम्हाला जर माहीत असतील तर सांगा. पण अनेक लोक रत्नागिरीतली अजूनही हीच कथा सांगतात. म्हणजे ते भगदाड काही कारणास्तव नंतर पडलं. म्हणजे काय झालं तर तो वरचा जो पार्ट होता, तो वरचा पार्ट एकदम खचला आणि ते खाली पडलं. मग ते खाली पडल्यानंतर रस्ता तर बंद झाला, तटबंदी तर तुटलेली होती. म्हणून स्वतः परत त्याची सगळी साफसफाई करण्यात आली. आता ती भागोजी शेटकरांनी केली की इतर कोणी केली ह्याच्याबद्दल डायरेक्ट उल्लेख नाहीये. पण ती सगळी साफ करण्यात आली आणि ती साफ केल्यानंतर आपल्याला दिसतोय तसा रस्ता तयार झाला. आता किल्ल्यावर यायचा हाच महत्त्वाचा मार्ग आहे. पण आता पुढची कथा जास्त इंटरेस्टिंग आहे. ती म्हणजे लोक किल्ल्यावर यायला हा रस्ता बघत नाहीत, तर किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग म्हणून या रस्त्याला ओळखतात. वाईट गोष्ट ही आहे की हा किल्ल्यात प्रवेश करायचा मार्ग आहे. हे किल्ल्याचं खरं तर प्रवेशद्वार आहे आणि ते प्रवेशद्वार म्हणूनच समजून घेतलं पाहिजे. याचं कारण काय आहे तर मुळात किल्ला आपण जो म्हणतो, जे भगवतीचं मंदिर म्हणतो, तो फक्त बालेकिल्ला आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला सिटाडेल म्हणतात. जिथे किल्लेदार राहतो, जिथे महत्त्वाच्या सगळ्या कचेऱ्या आहेत, ते ठिकाण म्हणजे सिटाडेल. उरलेला सगळा किल्ला हा पूर्ण 120 एकरमध्ये पसरलेला आहे. लक्षात घ्या, जेव्हा कधीही किल्ल्याचं एक टुरिझमच्या दृष्टीने वापर करणं सुरू होतं, तेव्हा आपल्याला कायम लक्षात येतं की बालेकिल्ला दाखवून किल्ला पूर्ण होत नाही. बालेकिल्ला दाखवून किल्ल्याचं महत्त्व सांगता येत नाही आणि बालेकिल्ला दाखवून त्याला काहीतरी एक इकॉनॉमिक अँगल येईल असं नाहीये. शिवनेरीला अगदी खाली पायथ्यापासून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे डेव्हलपमेंट केलेली दिसते. रायगडबद्दल तर सांगायलाच नको. अगदी वरती रायगड आहे, पण खाली अगदी पूर्णपणे त्याची इकॉनॉमिक अगदी पाचाडचं ठिकाण सुद्धा, जिथे स्वतः महाराणी जिजाबाई राहत होत्या, जिजाऊ राहत होत्या, ते ठिकाण सुद्धा डेव्हलप केलेलं दिसतं. लक्षात घ्या, कुठल्याही किल्ल्यात आपण जाताना किल्ल्याचं महत्त्व हे त्याच्या तटबंदीपासून आणि महाद्वारापासून सुरू होतं. आपण असं किती लोकांना ह्या किल्ल्याचं महत्त्व हे तटबंदीपासून सांगायला सुरुवात करतो, महाद्वारापासून सांगायला सुरुवात करतो. एवढा अजस्त्र मोठा किल्ला आहे, 120 एकरमध्ये पसरलेला आहे. साधारण 3 बाजून व्यवस्थित समुद्र दिसतोय. काही ठिकाणावरनं रत्नागिरी शहराचं विहंगम दृश्यही दिसतं. आणि त्याहीपेक्षा 120 एकर मध्ये पसरलेल्या किल्ल्यात आपल्याला अनेक गोष्टी अजूनही सांगता येण्यासारख्या आहेत. मग त्याच्यात काय आहे? पहिलं तर आत्ता जो रस्ता आहे त्याचं वर्णन आहे, महाद्वाराचं वर्णन आहे, महाद्वाराच्या बाहेर जो मारुती आहे, हनुमान आहे, त्याचं वर्णन आहे, त्याच्याबद्दल सांगू शकतो. रत्नगिरी महाराजांची समाधी आहे त्याबद्दल सांगू शकतो. भागेश्वर मंदिराबद्दल एक विस्तृत माहिती आणि त्याबरोबरच भागोजी शेटकरांचं कार्य ह्याचा मुद्दाम उल्लेख करू शकतो. शिवसृष्टी तर तयार केलेलीच आहे. वरती पठारावर काही मंकाला सदृश खेळ कोरलेले आहेत त्याबद्दल सांगू शकतो. आणि मग शेवटी भगवती मंदिर ह्याचं महत्त्व सांगू शकतो. या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर किल्ला बघितल्यासारखं होतं आणि तर किल्ला सांगितला, किल्ला समजून घेतला असं होतं. बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, रोटरी क्लब रत्नागिरी आणि कणात कोचिंग क्लासेस ह्यांच्यातर्फे मी स्वतः एक टीम प्रत्येक वेळेला ह्या किल्ल्यावर आणली. बालेकिल्ला तर दाखवलाच नाही, फक्त तटबंदी, महाद्वार, रत्नगिरी महाराज आणि इकडच्या गोष्टी दाखवल्या. तरीही त्याला साधारण 1.5 ते 2 तास लागला. एवढं सांगण्यासारखं या किल्ल्यावर आहे, एवढं समजून घेण्यासारखं या किल्ल्यावर आहे. आणि बालेकिल्ला सोडून रत्नदुर्ग किल्ला हा एक वेगळा स्वतंत्र युनिट आहे हे सांगणं जास्ती गरजेचं आहे. रोटरी क्लब आणि बाया कर्वे बरोबर जे गेलो, ती सगळे विद्यार्थी हे साधारण 12वी झालेले होते. 12वी झालेले असल्यामुळे अनेक लोक अनेक वेळेला किल्ल्यावर येऊनही गेले होते. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यातल्या खूप कमी लोकांनी महाद्वार बघितलं होतं, तो एंट्रन्स बघितला होता, त्याची रचना कशी आहे बघितली होती, तिथून काय काय गोष्टी दिसतात हे बघितलं होतं. त्यामुळे मला सुद्धा सांगताना खूप अचंबा वाटला. इतिहास मॅटर्सतर्फे तेव्हाच असं ठरवलं की असा एक व्हिडिओ करायचा जिथे ह्या रस्त्याचं महत्त्व आणि ह्या सगळ्या परिसराचं महत्त्व सांगायचं. 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थी दशेतच जर इकडे लोकांना आणलं, इकडे त्यांना फिरवलं, आपल्याच किल्ल्याचं महत्त्व सांगितलं आणि एक जे वेगळेपण आहे ते व्यवस्थित समजावू शकलो, तर त्यात खरी मजा आहे. तसा प्रयोग कणात कोचिंग क्लासेसने अगदी यशस्वीरित्या केला. 9वीच्या CBSEच्या मुलांना इकडे आणलं,
तो पूर्ण परिसर फिरवला, मी स्वतः सांगितला. त्याच्यानंतर त्या मुलांच्या डोळ्यात जी चमक होती, त्याने जे समाधान वाटलंय ते वेगळंच आहे. असे प्रयोग जर शालेय जीवनात करता आले विद्यार्थ्यांसाठी तर ते जास्ती उपयुक्त ठरेल आणि त्याने खरंच रत्नागिरीकरांनाच, कोकणवासियांनाच हा एक वेगळा 120 एकरमध्ये पसरलेला किल्ला व्यवस्थित समजेल. जर कोकणातल्या लोकांना हा किल्ला समजला तरच अभिमानाने लोक ह्या किल्ल्यावर यायला सांगतील आणि त्याच्यानंतर किल्ल्यामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या नको त्या गोष्टी, नको त्या सवयी आणि स्वतःला लागणारी एक शिस्त ही आपोआपच लागेल. ह्या एंट्रन्समुळे वाहतूक सुकर झाली. ह्या एंट्रन्समुळे रत्नदुर्ग किल्ल्यावर लोक यायला लागली. ह्या एंट्रन्समुळे अजूनही शिवसृष्टीवर बसेससुद्धा जातात आणि ह्या एंट्रन्समुळेच भगवती मंदिराचं नवरात्र उत्सवातलं महत्त्व प्रचंड वाढलेलं आहे. आत्ता किल्ल्याला जी एक आर्थिक पाठबळाची गरज आहे त्याला ह्या एंट्रन्स हा अनेक वर्ष जबरदस्त साथ देणार आहे. तर ह्या एंट्रन्सचे आपण आभार मानलेच पाहिजेत आणि त्याबरोबर भागोजी शेटकरांच्या छोट्या छोट्या कार्याची चुणूक अजूनही कशी जाणवते हे समजून घेतलं पाहिजे. आता एक छोटीशी शेवटची रिक्वेस्ट, कधीही कोणीही व्यक्ती जर त्या दरवाजाच्या इथे किंवा एंट्रन्सच्या इथे उभा असेल आणि जर एक मोठी गाडी आली, काही लोक आली आणि त्यांनी विचारलं किल्ल्यात जायचा रस्ता कुठला, तर सांगा तुम्ही किल्ल्यात आलेलाच आहात, बाले किल्ल्याला जायचा पुढून रस्ता आहे. एवढं सांगितलं तरीही फरक पडेल. अनेक वेळेला अनेक लोकांनी ते अनुभवलं असेल, किल्ल्यातल्या लोकांनी ते अनुभवलंच असेल की एंट्रन्सवरच लोक थांबतात आणि म्हणतात किल्ल्यात जायचा रस्ता कुठला. तर तुम्ही किल्ल्यात आहात, बाले किल्ल्याकडे, भगवती मंदिराकडे जायचा रस्ता हा. आणि त्याबरोबर कुठल्या तरी प्रकारे वेलकम टू रत्नदुर्ग किल्ला, रत्नदुर्ग किल्ल्यावर तुमचे स्वागत किंवा तत्सम काही एक बोर्ड जर ह्या ठिकाणी लागला तर मुळातच लोकांना समजेल की आपण किल्ल्यात प्रवेश केलेला आहे आणि ती एक छोटीशी सुरुवात असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या वेळेला रत्नदुर्ग किल्ल्यावर जाताना ह्या एंट्रन्सला एकदा नमस्कार करा आणि त्याबरोबर भागोजी शेटकरांना मुद्दाम वंदन करा आणि अजिबात विसरू नका, इतिहास मॅटर्स.